न्यायदीपिका श्री धर्मभूषण आचार्य विरचित. त्याची प्रस्तावना आपण बघत होतो. चंद्रमती अम्मांची, ज्याचं शीर्षक त्यांनी दिलेलं आहे जीवन की सबसे श्रेष्ठ निधी. बरोबर आहे. अम्मा लिहितायत की ही न्यायदीपिका सर्वश्रेष्ठ निधी आहे. कारण याच्याद्वारेच सर्व दुःखांचा नाश होतो आणि प्रत्येक जीवाचं प्रयोजन सर्व दुःखाचा नाश करणे हेच आहे. मग ज्याद्वारे सर्व दुःख नष्ट होती त्या निधीलाच सर्वश्रेष्ठ म्हटलं जातं. मग ती काय आहे सर्वश्रेष्ठ निधी? तर आपण बघत होतो ती सर्वश्रेष्ठ निधी सम्यक ज्ञान आहे. रत्नत्रय म्हटलं, कोणी बोधी म्हटलं. सम्यक ज्ञानांतर्गतच सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य येऊन जातं. अतींद्रिय आनंद जे सम्यक ज्ञान आहे तेच काय आहे? काय 59 गाथेमध्ये काय आलं? पारमार्थिक ज्ञानच एकांताने सुखरूप आहे. ही चर्चा आपली चालली होती. म्हणून 59 गाथेचं प्रवचन सारच्या शीर्षक दिलेलं होतं की अथ एतदेव प्रत्यक्षम पारमार्थिक सौख्यत्वेन उपक्षिपती. की हे प्रत्यक्ष ज्ञानच, हे सम्यक ज्ञानच, हे स्वभावरूप ज्ञानच, हे शुद्ध ज्ञानच काय पारमार्थिक सुख स्वरूप आहे. पारमार्थिक म्हणजे वास्तविक. बरोबर. सम्यक ज्ञानच वास्तविक रूपाने सुखरूप आहे. अडचण हीच आहे ना, सुख पाहिजे. परंतु त्या सुखाचं कारण माहिती नाही. आणि कारण माहिती नसताना सुख प्राप्त करायचा प्रयत्न, तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. काय वाक्य वाचलं होतं आपण दुपारी? काल काय वाक्य वाचलं होतं? जितके म्हणून पदार्थ आहेत त्या सर्वांचं परिणमन होत आहे, कार्य होत आहे. आणि पुढे काय सांगितलं? तर
विधी कार्य होण्यासाठीची जी विधी आहे त्या विधीला समजून घेणं गरजेचं आहे. जे कोणतं कार्य करायचंय तर त्या कार्य करण्यासाठी एक पद्धती असते ना. आता न्यायदीपिका शिकायची तर काय करावं लागेल? विधी काय आहे? गावातल्या लोकांसाठी विधी काय आहे? गावातल्या लोकांसाठी काय विधी सांगतय कोण? तर जायला पाहिजे, तिथं ऐकायला पाहिजे, समजून घ्या. का घरी बसून मोबाईलवर ऐकलं पाहिजे? म्हणजे गावात असल्यावर विचारलं. सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी आम्हाला कशा पाहिजेत? समक्ष पाहिजे. धर्म मात्र आयता पाहिजे. आयता कळतं की नाही? आजकाल सगळं रेडीमेड म्हणतो ज्याला, आयत. धर्म सुद्धा असा आयताच पाहिजे असतो. मग शर्ट शिवायचा आहे किंवा कोट शिवायचा आहे किंवा आयता, दोन्हीत काय फरक पडतो? ध्रुव, तुला एक कोट घ्यायचा आहे, मग शिवून बरा का आयता घेतलेला बरा? दोन्हीत काय फरक पडतो का? आता तुझ्या लग्नाचा आहे असंच विचार कर थोडा. आणि तुला म्हटलं घे की काय इकडं तिकडं थोडस काय ना, थोडा ढिला काय, थोडा टाईट काय, थोडा इकडं तिकडं खांदे खाली आले, काय फरक काय पडतो त्याला? आयता जर एखादा येत असेल चालतंय काय? चालेल काय? नाही चालणार म्हणतोय लग्नात सगळं. आयत नको असतं. केव्हा नको असतं? जेव्हा आपल्याला त्याचा एक चांगला आनंद घ्यायचा असतो. आयते पदार्थ बाजारातले आणि घरी तयार केलेलं. कोणतं बरं वाटतं अभिजित? त्यानं घरी बनवलेलं. आयतं म्हटलं तर ते दिसायला सुंदर आहे, पॅकिंग सुंदर असेल है ना, त्याला तात्पुरती टेस्ट दिली असेल. कालच पेपरला आली ना बातमी, सोलापूरमधली बातमी होती. प्रत्येक 4 माणसाच्या मागे एकाला पोटाचा कॅन्सर निघतोय. आणि त्याचं कारण त्यांनी तेच दिलं, जंक फूड. सोलापूर मधली घटना. 4 माणसांच्या पाठीमाग एक मनुष्याला पोटाचा कॅन्सर. असं आयत पाहिजे सगळं. मग आयत्याला पण व्यवहारामध्ये एक आयदी झालाय असा पण, म्हणजे आयदी म्हणजे प्रमादी, आळशी. आणि तेच आपण धर्माच्या बाबतीत झालेलो आहोत, आयदी. म्हणजे सगळं आम्हाला तयार द्या, आम्ही कायच करणार नाही. काही न करता आम्हाला सगळा धर्माचा आनंद पाहिजे. आम्ही झाड लावणार नाही, काय नाही, पण फळं पाहिजेत. असं आहे ते. आणि मग जेव्हा आयतं पाहिजे त्यावेळेस त्याच्या पाठीमागचं कारण न समजल्यामुळं, विधी नाही समजली तर होणार काय? मग
होणार काय? प्रमादामुळं हिंसा होते. आळस, आळस म्हणजे प्रमाद, प्रमादाने हिंसा होते आपलीच. धर्म आणि धर्मामध्ये आहेत जर आपण प्रमादी झालो तर फळ त्याचं काय होणार? आपलाच घात दुसऱ्याचा होईल नाही होईल नंतर, पण आपलाच घात होत असतो. पण त्याची चिंता आम्हाला फार नसते, कारण आपल्याला आपण कोण हे माहिती नाही. आणि त्यामुळं मग असं वाटतच नाही की धर्मामध्ये केलेला प्रमाद काय तेजूत आहे. त्यामुळं मला त्याचं फळ भोगावं लागेल. आजपर्यंत मी त्याचंच फळ भोगलंय आणि पुढे भविष्यात पण भोगावं लागेल का नाही? तयारी आहे भोगायची. नाही म्हणून काय होणार आहे? नाही आहे तयारी, ही बरोबर आहे, भोगायचं नाही. विधी घरी बसून होतं का? प्रमाद करून होतं का? चर्चा कशासाठी? विधी माहिती पाहिजे, कार्य होण्यासाठी विधीचं ज्ञान पाहिजे, सुख व्हायचं पाहिजे. विधी नको माहिती काय? आणि विधीशिवायच चाललेला प्रयत्न आहे. अज्ञानी जीवांचा जो काही प्रयत्न सुखाच्या प्राप्तीसाठी चालला तो कारणाचं अज्ञान ठेवून चाललेला आहे. कारणच माहिती नाही आणि कार्य मात्र पाहिजे, सुख पाहिजे, सुख कार्य. आणि कारणाचंच त्या ठिकाणी कोणी ज्ञान करून घ्यायला तयार नाही. नेमकं कारण काय आहे, कोण आहे? बरोबर आहे. कोणी पंडित आला तर त्याच्या तिथं पुढे जाऊन बसचाल, बरोबर. मला कोणाला म्हणे बसतात चांगलं आहे, पण रोज असल्यानंतर काय होतं? जाऊ दे, काय रोजच आहे, आपण ऐकले, आपल्याला येते, आपल्याला कसं असतं. म्हणजे काय? नेमकं आपल्याला पाहिजे काय हाच प्रश्न पडतो. काय चाललंय, कशासाठी चाललंय, काय नाही. म्हणून म्हटलं अर्थक्रिया रहित धर्म होतच नाही. जिथं धर्म अर्थक्रिया रहित असेल तिथं आपल्याकडनं ते करायचं कारण काय? अर्थक्रिया भासित नाही झाल्यावर काल काय सांगितलं? अध्यवसान भाव मिथ्या आहेत, कारण अर्थक्रिया रहित आहेत, कारण परद्रव्याचं आपण काही करू शकत नाही. आणि परद्रव्याला निमित्त करूनच आपल्याकडून काय होतात? अध्यवसान होतात. असं असताना सुद्धा आपण अध्यवसान करायचं सोडत नाही. हाही अध्यवसानच आहे. सांगतोय तोही अध्यवसान. विकल्प सगळा अध्यवसान. परद्रव्याने काय करावं हा सगळा अध्यवसान आहे. म्हणूनच देव आपण झालेलो नाही. वितरागतेमध्ये अध्यवसनाचा अभाव आहे आणि अध्यवसान जेथे तिथं वितरागता नाही. असं आहे. मग धर्म त्याची अर्थक्रिया असते तर नाही. धर्माची अर्थक्रिया काय? बरोबर, पारमार्थिक सुख ही धर्माची अर्थक्रिया आहे. विश्वासच नाही ना. धर्म आणि पारमार्थिक सुख, धर्माच्याच वृक्षाला सुखाची फळं लागणार.
धर्माचं झाड. पण आपण झाड लावणार कर्माचं. कशाचं झाड लावणार? लावतो, लावलं जात. कर्मचेतनाचं झाड आहे आणि त्याला येतात कर्मफळ चेतना. कर्मची फळं लागतात कर्मचेतनेच्या झाडाला. कर्मचेतना काय माहिती नाही. माहिती आहे कर्मचेतना काय आपला संबंध आहे का त्याचा? हा, माहिती असण्याचं कारण नाही, पण आम्हाला कर्मचेतना करता येते. कर्मचेतनेमध्येच आमचा अनंत काळ गेला. कर्मफळ चेतने भोगण्यात अनंत काळ आणि कर्मचेतना करण्यात. कर्मचेतना काय असते? मन वचन काय कृतकारित अनुमोदनेच्या द्वारे काय केलं जातं? जे कार्य केलं जात ते आहे सगळी कर्मचेतना. मन वचन आणि काय कृतकारित अनुमोदन. मग त्याच्यात सौरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ हे सगळे जोडले. आपण 108 करतो त्याला, बरोबर आहे ना? असे 108 होते ना. मन वचन काय कृतकारित अनुमोदन सौरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ. असंच केलं ना. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 27 चोक 108 होते ना? नाही, 27 चोक 108 आहे का? हो, बरोबर. असे 108 प्रकारे आमच्याद्वारे काय केली जाते? कर्म चेतना. त्याचं नाव आहे कर्मचेतना. म्हणून ती चर्चा समयसार मध्ये घेतली आचार्यांनी. 387, 88 आणि 89 नंबरच्या 3 गाथा आहेत. निरंतर ज्ञान के संचेतन से ही ज्ञान अत्यंत शुद्ध प्रकाशित होता है और अज्ञान की संचेतना से बंध दौड़ता हुआ ज्ञान की शुद्धता को रोकता है, अर्थात ज्ञान को शुद्ध नहीं होने देता. काय सांगितलं? अज्ञान की संचेतना से ज्ञानाच्या अनुभवाने काय होणार आहे? तर ज्ञान अत्यंत शुद्ध प्रकाशित होतं. ती झाली ज्ञान चेतना. आणि दुसरी आहे अज्ञान चेतना. तर अज्ञान चेतनेने काय झालं? तर बंद दौडता हुआ आता है. अज्ञान चेतनेनं बंद धावत येतं आपल्याकडं. काय ना, जसं काल उदाहरण दिलं मला ध्रुवनी. काय दिलं? पुण्यामधली घटना त्यांनी सांगितली. रात्री 12-1 वाजता फिरत होते मुलं आणि सारसबागेपाशी काय मिळतं? भेळ हे ते गाडी असते ना तस. आता ही मुलं रात्री दिसलंय उघड, भूक लागली, गेले हॉटेलात. तिथं आपल्या त्या गाड्यावर खायला बसले, ऑर्डर दिली. किती वाजता? आणि नियम काय? किती? 12 नंतर का 10 नंतर? 11, 11:30, 12 नंतर एकाने सुद्धा तिथं कुठल्याच कारणासाठी बाहेर रस्त्यावर थांबायचं नाही. हे खायला प्यायला असं. आता दवाखान्यात गोष्ट वेगळी, पण असं. मग हे बसले, ऑर्डर दिली, मस्त 7-8 मुलं. मग पदार्थ 2-3 आले. त्या पदार्थाबरोबर कोण आलं?
पोलीस आले, पोलीस. जीव आले तर ठीक होत. पोलीस आले आणि आल्या आल्या त्याने सांगितलं काय केलं. तिथं खुर्ची होती, तिथली ती खुर्ची आपटली जोरात टेबलावर. मग ही मुलं घाबरली. मुलं काय, ती मनुष्य काय, ज्याने हे उघडं ठेवलं. ते पोलीस खवळायला लागले. मग ह्यांना भीती वाटून मग हे पळाले. मग पोलिसांची भीती वाटली, कर्माची भीती वाटते का? धावत येत असं सांगतात. अज्ञान चेतना. त्यामुळं काय म्हटले, बंद धावत येतो. जे आपण काम करतोय, तुम्ही काय काम करत होता? कायद्याच्या विरुद्ध काम करत होता. बरोबर आहे का नाही? म्हणजे खाणाऱ्याचाही दोष आहे का केवळ ते विकणाऱ्याचा दोष आहे? कोणाचा दोष आहे? दोघाला शिक्षा आहे का फक्त एकालाच आहे? दोघाला आहे ना. मग अज्ञानाने केलेलं ते कार्य आणि असं ते कार्य, त्याचं फळ काय? पोलिसांनी पकडलं तर दोघाला जेलमध्ये. असं बरोबर आहे. मग इथं मी जे काही कार्य अज्ञानाचं संचेतन, अज्ञानाचं, कुणाचं? अज्ञान की संचेतना से बंद दौड़ता हुआ ज्ञान की शुद्धता को रोकता है असं म्हणतात. पळत येत आहे ते कर्म, आपल्या जवळ धावत येत आहे, दमादमाने नाही येते. अज्ञानाच्या संचेतनेने. बरोबर आहे. मग ही अज्ञान संचेतना काय आहे? आणि ज्ञान संचेतना एक सांगितली, ती ज्ञामध्ये ज्ञानाचा ज्ञान रूपाने अनुभव. मग अज्ञान संचेतना काय असणार आहे? तर अज्ञान संचेतना दोन प्रकारची सांगितली. कोणती? कर्मचेतना रूप अज्ञान चेतना आहे आणि कर्म फळ चेतना रूप अज्ञान चेतना आहे. अशी ही दोन प्रकारची अज्ञान चेतना, ज्याचं मला कधीच भय वाटत नाही. आपण त्या दृष्टीने त्याला कधी बघतच नाही आणि म्हणून आमचा संसार संपत नाही. कधी भीती वाटते आपल्याला. अडचण ही आहे. म्हणून त्यासाठी 3 गाथा इथं दिलेल्या आहेत अज्ञान चेतनेचं स्पष्टीकरण करण्यासाठी. वेदंतो कम्म फलम अप्पाणम कुनदी कम्म फलम सोतम पुनो विबंदधी बीजम दुःखस्य अट्ठविहम. वेदंतो कम्म फलम मये कदम मुनदी जोसु जोदुकम्म फलम सोतम पुनो विबंदधी बीजम दुःखस्य अट्ठविहम. वेदंतो कम्म फलम सुहिदो दुहिदो यहवदिजो चेदा सोतम पुनो विबंदधी बीजम दुःखस्य अट्ठविहम. काय म्हटलं? वेदंतो कम्म फलम. ध्यानाच्या पहिल्या दिवशी सांगितलं तुम्ही. वेदंतो कम्म फलम सांगितलं का नव्हतं? पहिल्या दिवशी संबोधन केलं. काय केलं होतं? हा कर्माचं फळ उदयाला येणार आहे. त्या उदयाशी तुम्ही आहे ना स्वतःला एकरूप करू नका. ते फळ आणि तुम्ही वेगवेगळे आहात आणि हे आपल्याला इथं 10 दिवस करायचं. बरोबर हे सांगितलं का नाही? एरवी आपण हे 2 बघतच नाही ना. कर्म उदय चालू आहे
आणि त्या कर्म उदय म्हणजे कर्मफळ, उदय येतो म्हणजे कर्मफळ देत आहे. पण त्या कर्मफळामध्येच मी मोह राग द्वेष करत नाही आहे का? चांगलं वाईट म्हणून त्या कर्मफळामध्येच आपण काय करतो? राग द्वेष करतो, म्हणजे भोगतो. आणि कर्मफळ भोगत असताना काय होतं? मग नवीन कर्माचा बंध होतो. ही गोष्ट सांगतात. वेदंतो कर्म फलम. जेव्हा कर्माचं फळ आपण भोगत आहोत, है ना, मग काय घडतंय? काय कर्मफळापासून वाचण्यासाठी काय करतो आपण? मिलनबून पळून जायचं शास्त्र सोडून, म्हणजे कर्मफळापासून वाचाल. देवगुरु पासून धर्मापासून पळून गेल्यावर कर्मफळापासून वाचणार आपण. कर्मफळापासून वाचण्याचा उपाय जिथं आहे त्याच्यापासून आपण लांब जातोय. आणि जे आपल्याला त्या कर्मफळाचं है ना दुःख देणार आहेत त्यांच्या जवळ पळायचं. काका मला वाचवा. ज्याने मारायला पाठवलंय त्याला जाऊन शरण, त्याला शरण जातोय, मला वाचवा म्हणून. कोणाला शरण जातोय ह्याची सुद्धा आपल्याला आता सदसद्रूप विवेक बुद्धी राहिली नाही. जे मला मारणार आहेत त्यांनाच मी त्या ठिकाणी शरण मानून त्यांचा आश्रय घेतो. आणि जे मला वाचवणार आहेत त्यांच्यापासून आपण दूर पळतो. कर्माचं फळ ते उदयात आल्यानंतर करायला काय पाहिजे आणि केलं काय जात. मग इथं काय सांगते बघा. अज्ञानाने काय करतो? अज्ञानाने कर्माच्या फळाला भोगतो. तेव्हा काय होतं? बंद पळत पळत येतो असं सांगितलं. असं वाजलं ना, बंद 10 आहे ना, दौडता हुआ आता असं म्हटले की नाही. आणि काय करतेत? आपल्या शुद्ध ज्ञानाला रोखतायत. म्हणजे ज्ञानाला अशुद्ध, म्हणजे आपल्या आत्म्याला अशुद्ध करतायत. पण त्याची कुणाला काळजी वाटत नाही. कारण आपल्या प्रती श्रद्धा नाही. आपल्या प्रती बाबा मी या सगळ्या संसार शरीर भोगांपासून भिन्न एक सिद्ध समान शुद्ध शरीरी चेतन द्रव्य आहे. तसं मी म्हणून स्वतःला त्याचं श्रद्धान नाही आहे. तसा मी म्हणून माझं श्रद्धान काय? मी स्नेहा का नाही? मी आई, मी बायको, काय श्रद्धा? मी स्त्री, काय श्रद्धा? त्याला म्हणायचं कर्मफळाला भोगणे. म्हणजे ज्याचंच नाव आहे कर्माच्या द्वारे आम्ही नाचवले जातो आहोत. सांगितलं जणू कर्म आम्हाला नाचवत असतं. कर्माच्या चालीवर मी नाचतो, धर्माच्या चालीवर नाही. बरोबर आहे. कर्म नाचवल तसं नाचायचं. जिथं खरा धर्म आहे तिथं नाही नाचणार. बरोबर आहे का? नाहीतर गेलो असतो ना अम्मांकडे आपण. पण अडचण, बरं असू द्या, अडचण तर चिकार असते. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला आता तू आत्ताच जाऊन आली का नाही? उपवास होते मुलीचे म्हणून का अम्मांची सेवा करायला म्हणून सांग देवा शपथ आहे तुला. नाही तर मुलीने अम्मांजवळ राहून 3 उपवास केले तर अम्मांसाठी म्हणून गेलो का मुलीसाठी म्हणून गेलात? खरं खरं काय? कारण मी आई, ती माझी मुलगी. वेदंतो कर्म फलम.
मी मुलगी आणि माताजी माझी आई असं म्हणून गेला असता तर धर्म फळाला भोगला असत, ज्ञान संचेतन झालं असत. जायचं तर तिथंच होतं. पण विचारातला अभिप्रायातल्या फरक काय, त्यानुसार फळ मिळणार. वस्तू तीच असते. अभिप्राय आपले कसे असतात त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असत. जाणणार आहे एवढं शिकवणाऱ्यांकडे कधी जातोय का आपण? आणि मग काय त्रासातून मुक्त कसं होणार? चांगलं म्हणून होत नाही नुसतं. शक्य हो वह करे, शक्य हो. घरात सगळं बाकी करू शकतो आपण. करतेत ना घरात? काय नाही. मग इथनं घरी तर येतात का नाही? घरी येतातच की. मग काय करतात घरी? म्हणजे तोंडपट्टा चालू असतो. एक युद्धभूमीमध्ये 2 पट्टे असू द्या. सांगायचं काय? सांगायचं काय? कोणत्या अभिप्रायाने आपण काम करतो? असू दे की संसारात असलं म्हणून काय होतं? अभिप्रायामध्ये संसार नको ना. ज्यांच्या अभिप्रायातनं संसार निघून गेला ते संसार करत असून सुद्धा करत नाहीत. सांगितलं का नाही? ब्रुवन्नपि न ब्रूते सेवंतो विन सेवई. बोलत असताना बोलत नाहीत, त्या कर्मफळाला भोगत असताना भोगत नाहीत. ही सगळी जादू आहे. अभिप्राय बदलावा लागेल नेमकी. आज बदला, उद्या बदला, अनंत काळानंतर बदला. ज्या वेळेस अभिप्राय बदलेल तिथूनच आपल्याला खऱ्या सुखाच्या प्राप्तीची सुरुवात होईल. अभिप्रायच नाही बदलले तर मग संसार संपणार कसा? संसार संपवायचा आहे का नाही, मूळ हे विचार केला पाहिजे का नाही? जग संसारामध्ये आता स्नेहात आहे बोललं तर लगेच त्रास होतोय का नाही? का नाही होत? वाईट वाटतं किंवा काय जसं वाटतं का नाही? हे कशामुळे आहे? संसारामध्ये पर्याय धारण केल्यामुळं. जर सिद्ध झालो असतो आपण तर ना मला बोलायचा प्रसंगाला असताना तुम्हाला ऐकायचा. बरोबर आहे का नाही? दोघं सुखी असतो का नाही? काय? पण दोघाला सुखी व्हायचं नाही. बरोबर आहे का? सांगायचं मला हे आहे. काय? अभिप्राय बदलूया ना. चांगल्या प्रकारे, म्हणजे नुसतं वरवरनं नाही, अंतरंगातून तशा प्रकारे वाटलं पाहिजे. जसं महाराजांची शुद्धोम डायरी वाचताना कसं लिहिलेलं आहे, कळतंय ना की महाराजांचा अभिप्राय बदललेला आहे म्हणून. मग आपण आपल्याला तपासतो का माझा अभिप्राय बदललाय का? त्यांचा बदललाय, त्यांचं कौतुक केलं म्हणजे मग माझा अभिप्राय सुधारणार आहे का? मला प्रयत्न करावा लागेल ना. तुम्ही अम्मांकडे गेला आणि सेवा केली आणि नुसतं मी कौतुक केलं आणि गेलो नाही तर काय फायदा? चांगलाय बरं का, चांगलाय बरं, जात जा. काय बरोबर आहे का? मग काय लाभ? मला लाभ होईल काय? नाही. हे सांगायचं काय? आपल्याला काहीही करून आपले अभिप्राय बदलावे लागतील. ही संधी आहे आणि ही जीवनाची श्रेष्ठ निधी आहे. कोणती? अभिप्रायामध्ये बदल होणे. करावं लागेल अभिजित अभिप्रायामध्ये बदल. पुरुषार्थ करून आपल्याला तो अभिप्रायातला बदल करावा लागेल. पुरुषार्थ लागतो त्याच्यासाठी. विल पॉवर पाहिजे आणि थॉट पॉवर. तेच आहे ना, विल पॉवर आणि थॉट पॉवर. या दोन्हीचा उपयोग करायला पाहिजे ना धर्म कार्यासाठी. पण आपली विल पॉवर आणि थॉट पॉवर कशासाठी?
निरर्थक गोष्टींसाठी, म्हणजे ज्यांच्याशी आपला संबंध नाही अशा त्या टीव्हीतल्या गोष्टी, नाहीतर या संसारातल्या गोष्टी. काय फरक आहे टीव्हीतल्या गोष्टीत आणि संसारातल्या गोष्टीत? तिथलं आपण त्या ठिकाणी ते दुसऱ्याचं थोडं खोटं समजून आपण सोडू, पण हे सुटतंय का? म्हणून इथं देत आहेत बघा कि कर्म के फल का वेदन करता हुआ जो आत्मा कर्म फल को निज रूप करता है, वह फिर से 8 प्रकार के कर्म को जो दुख के बीज रूप है उन्हें बांधता है. पहली गाथा अशी काय? कर्म के फल का वेदन करता हुआ जो आत्मा कर्म फल को निज रूप करता है. वेदन तो कम्म फलम अप्पानम कुणदी जोदु कम्म फलम. त्या कर्म फळाला आत्मरूप करून टाकतो. मोह, राग, द्वेष, क्रोध, लोभ हे सगळं आणि साताचा जो उदय आहे त्याला आपण आत्म्यापासून भिन्न ठेवतोय का? जे त्रास होतोय तो कशाचा आहे? असाताचा उदय आहे तो, त्याला आत्मरूप केलं. कधी साताचा उदय आला सुख तर त्याला आत्मरूप करतो असं लिहिलं ना. अप्पानम कुणदी, त्या कर्मफळाला आत्मरूप करण्याचं कार्य जोपर्यंत करत राहणार तोपर्यंत काय होतं म्हणतायत? सोतम पुनोविबंधदी बीजम दुःखस्य अठ्ठविहम. तो पुन्हा त्या ठिकाणी जे दुःखाचं बीजरूप आहेत अशा 8 कर्माला बांधत राहत. हे आहे अज्ञान चित्तचं पहिलं. अप्पानम कुणदी, आत्मरूप करतो कोणाला? दुसरं सांगतायत कि कर्म के फल का वेदन करता हुआ जो आत्मा यह जानता है कि कर्म फल मैंने किया है, वह फिर से 8 प्रकार के कर्म को जो दुख के बीज है उन्हें बांधता है. मये कदम, पहिल्या ह्याच्यामध्ये काय आलं? अप्पानम कुणदी. पहिल्या ह्याच्यात काय दिलं? जे कर्मफळ आहे त्याला भोगतोय, वेदन करतोय, त्याला आत्मरूप करतोय. आता दुसऱ्या ह्याच्यात काय आलं? कर्माच्या फळाला भोगत असताना तो काय करतो? त्याचं वेदन करताना त्या कर्माला करतो पुन्हा. मये कदम, इथं शब्द फरक तेवढाच केलेला आहे. पहिल्या यात अप्पानम म्हणजे कर्माचा उदय जो आला त्याला आत्मरूप करतो, आणि दुसऱ्या यात काय केलं? जो कर्माचं फळ भोगत असताना तिथं पुन्हा नवीन कर्म त्या ठिकाणी करतो असं दिलं. त्या कर्मफळाला मी केलं. जसं काय केलं? स्वयंपाक केला, मग हे काय केलंय? कर्म फळाला केलेलं आहे. जितकं म्हणून इथं आपण कार्य करतोय ते सगळं काय केलं जाते? कोणाचं कार्य केलं जात आहे? कर्माचंच कार्य केलं जात आहे. माझ्याद्वारे जे जे इथं कार्य केलं जातंय ते कोणतं? कर्माचं काम आहे. आम्ही आमचं काम किती करतोय आणि कर्माचं काम किती करतोय, आणि आपला हट्ट सोडायला तयार नाही. बरोबर आहे का मुलांनी? कर्माचं काम करत असताना आपण आपला हट्ट सोडतोय का? मी किती कुणी समजावून सांगितलं तरी सुद्धा आपण आपला तो हट्ट सोडायला तयार असतो.
आणि त्याचं फळ जरी आपल्याला देव दाखवते, 4 गतीचं दुःख, त्याचं त्रास वर्तमानात पण अनुभवाला येतोय. बघ, अशा पद्धतीने केलं गेलेल्या कार्याचं असं फळ दिसतंय, हे स्पष्ट त्या ठिकाणी आपल्याला अनुभूतीला येत आहे. पुन्हा पुन्हा रडतो, दुःखी होतो आणि त्रागा करतो, पण तरी कर्म करायचं सोडत नाही. उठा घे, आता डोळे लय झाकले का नाही मग झोप लागते, मधनं उघडायचे असते म्हणजे मग लक्ष राहतं. आता डुलका आलाच होता तुला, पण तू नाही म्हणशील आला होता, बरं कबूल केलं. सांगायचं तात्पर्य, त्रास होतोय सोडा ना, त्रास होतोय तर सोडलं पाहिजे का नको? सोडणार नाही, कितीही त्रास होते. कशामुळे त्रास होतोय? कर्म करतोय म्हणून त्रास, चुकीचं कर्म, अज्ञान चेतना. मन वचन कायच्या द्वारे, कृतकारित अनुमोदनेच्या द्वारे काय केलं जातंय? ज्ञान चेतना की कर्म चेतना? मन वचन काय हे कर्मचेतनेचं साधन आहे, ज्ञान चेतनेचं साधन नाही आहे मन वचन काय. आणि मी मन वचन कायचं अवलंबन घेऊन कर्मचेतनाच करत राहतो आणि आपल्याला त्याचं भान नाही आहे. ज्या नावेत बसलोय त्याच नावेला आपणच छिद्र पाडतोय. होणार काय? त्या समुद्रात ती नाव आणि त्या नावेला तोच छिद्र पाडतोय जो बसले. आपण म्हटले की किती वेळा ऐकले, जर नाविकच नाव बुडवायला लागला तर मग त्याला कोण शरण आहे? अशरण भावनेमध्ये राहू दे, असू दे. कळलंय ना तुम्हाला? बस की, कशाला कर्म करता अजून? स्वतःला जाना ना तेवढ्यात. ते आठवत बसून ते काय म्हटलंय त्याच्याऐवजी जर स्वतःला जाणलं तर काम जास्त चांगलं आणि आपोआप लक्षात येईल सगळं. सांगायचं काय? मये कदम, कळतंय का नाही? कर्म हृदयाला येते हे शिक, समजतंय आपल्याला. हे सगळं काय आहे? अनुभवतंय ते कर्म आहे. पण त्या कर्माला आत्मरूप का करतात? त्याचं फळ सांगतायत 8 प्रकारचं. आणि कर्म जे दुःखाचं बीज आहे असं शब्द वापरतात. बीजम दुःखस अठ्ठविहम असं दिलंय ना. बंद दी, बंद बांधतो, दुःखाचं बीज बांधतो. म्हणजे झाड कशाचं लावतं याच्यावरून चर्चा चालली होती ना आपण. धर्माचं झाड लावलं तर सुखाची फळं त्या झाडाला येतील. झाड कशाचं? बीज कोणतं लावलं जात? काट्याचं झाड लावलं तर काय येणार? काय? काटों सी पैदा हो जाती. इथं काट्याचं झाड आमच्या अंगणात, त्याचे पडलेले काटे कुणाला टोचणार आहेत? तुमच्या घराच्या दारात तुम्हीच लावलं आणि त्याचे काटे पडले तर ते त्रास देणार कोणाला? म्हणजे आपली मुलं, हे लक्षात घ्या. आपला जो काही संसार आहे, पती, काय जे संयोग आहे ते म्हणजे का काटे म्हणते. हे काट्याची झाडं लावली कुणी? तसं असं म्हटलं तर कळते तर का तुला? लावली मीच म्हणून. मीच लावली म्हणताना आपल्याला एखादं पाप जर केलं असेल तर आपल्याला मीच केलं असं म्हणताना सुद्धा त्रास होतो. असा आता त्रास होतोय का? आहे ना. जसं म्हटलं, जी तू चूक केली नाही ती चूक मी तू केली असं म्हटलं तर काय होईल? मान्य होईल का? नाही. मी केलंच नाही तर मी कसं म्हणणार मी केली म्हणून? बरोबर आहे. आणि इथं
चूक केली, बर मग काय फरक पडला? आपण आम्ही लावलेत काटे, व्हेरी इझी, त्याने काय फरक पडतो? पण हे काटे वाटतेत का? मधुर मिलन काटा, केवढा मोठा काटा है ना, उसके लिए सबको डाटा. आहे ना, असं होतंय. म्हणजे त्याची इनोवा आहे ना, माग एक इनोवा आहे त्याच्याकडे. मग आता एक मोटरसायकल आहे ह्याची ध्रुवची आहे ना. आता ती हाऊसेनं पुण्यात घेतली होती त्यांनी. हाऊस लय माणसांना आहे ना. हाऊस काय त्रास करते. त्यांनी आपलं तसली जड 300 किलोची गाडी घेतली जावावर. मग आता त्याला गिअर असते, जड असते आहे ना. मग आता झालं कॉलेज, झालं घरी आणली. कुठं असते तुम्हाला बघितली कधी तुम्ही ती गाडी? गोडाऊन, गोडाऊनमध्ये ठेवली. आता ती दुःख देती, बरोबर आहे, परंतु जरी दुःख देत असली तरी सुद्धा त्याला सांभाळायची कशी बघा. त्याची बॅटरी खराब होणार का नाही वापरली तर. मग ती त्रास देते आपल्याला चालवताना, तरी सुद्धा त्याला नीट ठेवण्यासाठी आपला प्रयत्न चाललाय, बरोबर. म्हणजे जी गोष्टी मला त्रास देते त्यांना आपण व्यवस्थित ठेवणार तर आपला त्रास कमी होणार कसा? इकून टाकू काय त्याला ठेवण्यात तर काय अर्थ? दुःख देणारी गोष्ट आपल्यापासून दूर केली पाहिजे का त्याला चांगली सांभाळली पाहिजे? की व्यवहार आहे साधा खर तर. अभिप्रायातनं तर ते गेलेलीच आहे, बरोबर आहे का नाही. जर गेली 2 लाखाला तर बरं आहे, घ्यायची काय तुम्हाला? अचिंत्यासाठी चाललेला आहे. स्वस्तात देऊ आम्ही तुम्हाला पाहिजे तर. आता अचिंत्य कॉलेजला जाणार आहे का गेलाय? हा 9वीत आहे का? बर सांभाळ तू 2 वर्ष, 2 वर्षांनी घ्या. कशाशीतला देऊ होय का? ते आहे की कॉलेजला द्यायची का? त्याला पाहिजे का? बर, ही झालं ते दुःख. आता अभिजितचं दुःख कोणतं आहे? मग ती बाहेर काढायला लावली होती आणि तिथं जवळच इनोवा होती. सूचना काय? सूचना मुलालाच सूचना. आता गाडी मुलाची नाही का? ती इनोवा मुलाचीच आहे, त्याची म्हणजे मुलाची. पण सांगितली काय? अरे नीट काढ. काढताना तिथं माग इनोवा आहे, धक्का बिक्का लागल. म्हटले का नाही? म्हणजे काय? ती इनोवा पिरली ह्याने. काटा केवढा मोठा काटा आहे. रात्री आली तर बाहेर लावणं सुद्धा अवघड होतं त्याला. त्या गाडीला थंडी वाजते, तुम्हाला माहित नाही अजून. त्या गाडीला पाऊस पण सहन होत नाही, शिंका येतात लगेच त्या गाडीला, कळलं का? त्याला ऊन पण सहन होत नाही. एक वेळेस आम्ही उन्हात फिरू शकतो, थंडी सहन करू शकतो, पाऊस पण सहन करू शकतो, पण गाडीला नाही, बरोबर आहे. कारण काय? कर्म मी आहे ना, ते कर्म मी माझं आहे, मयेक आहे ना. पहिलं काय? अपानम कुणदी. ते कर्म आत्मरूप केलेलं आहे, ते कर्म माझ्याद्वारे केलं गेलेलं आहे. आणि त्याचं फळ काय? हे तर सामान्य व्यवहारातलं दुःख दिसतंय. जर कमी जास्त झालं त्या आपल्या इष्ट आणि संयोगात आलेल्या वस्तूंमध्ये जर काय कमी जास्त झालं तर दुःख होतंय. कर्म बांधताना त्याच्या निमित्तात त्याचं फळ किती मोठं भोगावं लागेल याच्याकडे आपलं किती लक्ष आहे. हे तर साधंच दुःख आहे इथलं. संयोगात आलेल्या वस्तूंसंबंधी तिथंच जर काय कमी जास्त झालं तर थोडं दुःख आहे. पण त्याच्या निमित्तात जे आपण अध्यवसान करतो त्याचं फळ किती मोठं भोगावं लागतंय. अनंत काळ भोगलं तरी आपण अजून त्याच कर्मफळामध्ये पुन्हा एकत्व करतोय. तिसरी गाथा अशी आहे बघा. कर्म फल को वेदन करता हुआ. 3 वेळेस तेच वाक्य पहिल्यांदा. जो आत्मा दुखी और सुखी होता है वह फिर से भी 8 प्रकार के कर्म को जो दुख के बीज है उसे बांधता. तिसऱ्या यात काय सांगितलं?
कर्मफळाला भोगत असताना जो सुखी आणि दुःखी होतो. कर्मफळाला भोगताना तिसरं कार्य काय? सुखी दुःखी होणं. तर ते सुखी आणि दुःखी होणं सुद्धा पुढं जे दुःखाचं बीज आहे त्या 8 कर्माला बांधतोय. अशा 3 प्रकाराने इथं त्यांनी त्या अज्ञान चेतनेचं वर्णन केलं. अज्ञान चेतना काय? अज्ञान चेतना कर्मफळाला भोगत असताना त्याला आत्मरूप करणं, कर्मफळाला भोगत असताना त्या कर्मांना करणं आणि कर्मफळाला भोगत असताना त्याच्या निमित्त जे सुख दुःख अनुभवतो तर त्या ठिकाणी त्याद्वारे सुद्धा 8 कर्माचं बंध बांधतो. पण कर्म चेतना सोडायला तयार नाही, कर्मफळ चेतना सोडायला तयार नाही. पहिल्या 2 गाथा कर्म चेतनेच्या आहेत, तिसरी गाथा आहे ती कर्मफळ चेतनेची. ह्याच्यातनं आपली बुद्धीच बाहेर निघत नाही, ज्ञान चेतनेत येतच नाही. अडचण अशी. बाकी आपण नंतर. ओम नमः. अभिजित सांग ध्यान. शुद्ध जीवद्रव्य आहे, परिपूर्ण आहे, स्वयंपूर्ण आहे, स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. द्रव्यकर्म, भावकर्म, नवकर्माच्या मनाने आहे. अकर्मस्फूर्ती माझ्या स्वभाव कर्म नाही. आणि ज्ञानादी अनंत गुणाने सही आणि जाणणाराच विसर्ग. जवानी के न्याय